जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे प्रचंड मताने माझा विजय होईल असा विश्वास आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी व्यक्त केला आहे। संजय पुराम हे 2014 मध्ये पहिल्यांदा आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातून निवडून आले असता त्यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे केली, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना 2019 मध्ये दुसऱ्यांदा निवडणुकीची संधी दिली होती। मात्र अल्पमताने पराभव झाला असता खचून न जाता तिसऱ्यांदा पुन्हा संधी दिल्याने लोकांचा प्रतिसाद पाहता जनता मला निवडून देईल असा विश्वास संजय पुराम यांनी व्यक्त केला आहे। मी पहिल्यांदाच पाहून राहिलो, हा तिसरा टर्म आहे माझा। 2014, 2019 आणि हे 2024 मध्ये जो प्रतिसाद मिळत आहे त्याला पाहून असं वाटते की आतापर्यंत जितक्या मताधिक्यांनी आपण निवडणूक जिंकलो नाही त्यापेक्षा डबल मताधिक्यांनी आमगाव देवरी विधानसभा जनतेच्या प्रचंड प्रतिसादाने आपण जिंकणार आहोत। आणि त्याच्यामुळे आज मला पूर्ण विश्वास आहे, जो जनसैलाब, लाडली बहिणा, शेतकरी, शेतमजूर माझ्यासोबत प्रचंड ताकदीने उभा आहे। काय प्रमुख मुद्दे घेऊन आपण या ठिकाणी समोर जातात? काँग्रेसने खोटं बोलून सर्वसामान्य लोकांचे मतं घेतले, मतं मिळवून घेतले। काँग्रेसने एकही आश्वासन पूर्ण केलं नाही, परंतु भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारनं जे काम केलं त्या कामावर सगळे प्रभावित आहेत। शेतकऱ्यांचे विद्युत बिल माफ केले, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले, लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे पाठवले। त्याच्यामुळे समस्त जनतेला विश्वास आहे, जे काही करेल महायुतीचा सरकार करेल आणि महायुतीच्या सरकारच्या पाठीमागे भक्कमपणे जनता उभी आहे। तर संजय पुराम यांनी आज सालेकसा तालुक्यातील गावाचा दौरा करत प्रचार केला असून गावागावात त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे।